काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या गुंगी गुडिया टिप्पणीचा वाद काहीसा थांबलाय। सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून राष्ट्रवादीनं सातत्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं होतं। याच मुद्द्यावर आता हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची बाजू मांडत पुन्हा एकदा खेद व्यक्त केलाय, पण त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीचं काही समाधान होताना दिसत नाहीये। गुंगी गुडिया प्रकरणाचा सपकाळांना खेद। सुनेत्रा पवारांबद्दल बोलण्याचं उद्दिष्ट वेगळं। जनसामान्यात चुकीचा संदेश गेल्याची खंत। सपकाळांच्या खुलाशावर राष्ट्रवादी असमाधानी। राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधींवर टीका करत असताना सर्वप्रथम हा शब्द वापरला आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी त्या आरोपातून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। थेट दुर्गा आणि आयर्न लेडी ऑफ द इंडिया इथपर्यंत इंदिरा गांधींचा ही मदल गेली। त्यामुळे हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हा खुलासा। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या ट्विटवरून राजकारण पेटलं होतं। राष्ट्रवादीसह सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत चांगलंच कोंडीत पकडल्याचं दिसलं। या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी सपकाळांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं। आता वाद काहीसा शांत झाला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची बाजू मांडली आहे। गुंगी गुडिया ट्विटचा संदर्भ वेगळा होता, पण त्याचा विपर्यास झाल्याचं म्हणत सपकाळांनी खंत व्यक्त केली। जनसामान्यात चुकीचा संदेश गेला असल्यास खेद व्यक्त करत असल्याचा पुनरुच्चार सपकाळांनी केला। उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे। अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे। हे INC महाराष्ट्र या AICCच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलच्या माध्यमातून करण्यात आलं आणि या ट्विटमधला जो गुंगी गुडिया नावाचा जो संदर्भ आहे, हा संदर्भ एक राष्ट्रीय राजकारणातला एक वाक्यात उपयोग आहे। राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधींवर टीका करत असताना सर्वप्रथम हा शब्द वापरला आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी त्या आरोपातून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। थेट दुर्गा आणि आयर्न लेडी ऑफ द इंडिया इथपर्यंत इंदिरा गांधींचा ही मदल गेली। त्यामुळे हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या अनुषंगानं हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो। जर त्या पद्धतीचं मत तयार होत असेल, सार्वजनिक सामाजिक समाजामध्ये जर गैरसमज होत असेल, तर त्या गैरसमजाच्या अनुषंगानं या मिसकम्युनिकेशनच्या अनुषंगानं मी या संदर्भात खेद देखील पक्षाचा अध्यक्ष या निमित्तानं मी व्यक्त केला। गुंगी गुडियावरून सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसची चांगलीच कोंडी केली होती, पण आता सपकाळांनी खंत व्यक्त केल्याचं म्हणत हा विषय संपल्याचं नाना पटोले म्हणाले। त्यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शब्दामध्ये खेद व्यक्तही केलेला आहे। अवास्तव होता का तो वक्तव्य असं वाटते? बघा, तर त्यांनी खेद व्यक्त केले, आता विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे मी कुठलाही कॉमेंट करणार आहे। काँग्रेसकडून हा मुद्दा संपल्याचं सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस माघार घ्यायला तयार नाहीये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खंत व्यक्त केल्यानंतर सुद्धा समाधान झालं नसल्याची भावना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे। त्या ठिकाणी त्यांनी जर म्हटलं की बाबा आमच्या पक्षाच्या ट्विटर हँडल करणारी जे कोणी ऑफिसचे लोक असतील किंवा त्यांचे जे अधिकृत पदाधिकारी नेमलेले असतील, त्यांच्याकडून हे गैरसमजुतीतून गफलतीतून ते ट्विट झालं आणि ते व्हायला नको होतं, त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं जर ते म्हटलं असतं तर ते शोभलं असतं आणि समर्पक वाटलं असतं। मी केलंच नाही अशी जबाबदारी झटकून चालत नाही ना। सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं। मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते। याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोण टीम आहे स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे, हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही।
सुनेत्रा पवारांवर केलेल्या गुंगी गुडियाच्या टिप्पणीनं काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळांनी गुंगी गुडिया टीकेचं समर्थन करत सुनेत्रा पवारांना ही टीका खोटी ठरवण्याचं आव्हान दिलं होतं. पण त्यानंतर हे प्रकरण काँग्रेसच्या अंगलट आल्यानं अखेर सपकाळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ हा वाद शमवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचा हा प्रयत्न सध्या तरी राष्ट्रवादीला मान्य नसल्याचंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.